मानसिक आजार म्हणजे काय? हे काय असतो? कधी होतो आणि कोणाला होऊ शकतो? ह्याचे कॉजेस काय आहे? ट्रीटमेंट काय आहे? आणि सिम्पटम्स काय आहे? हे सर्व विचार आपल्या मनात मध्ये येतात. तर आज आपण डिस्कस करूया मानसिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार तसंच असतो जसा आपल्याला शरीराचा आजार होऊ शकतो, तसंच आपल्या मनाचा आजार पण होऊ शकतो. आणि हे कधीही होऊ शकतो, असं काही नाहीये की या वयामध्ये आपल्याला होऊ शकत नाही, त्या वयामध्ये होऊ शकत नाही. हे कधीही कोणाला पण होऊ शकतो. आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे की आपण हे आजार झाला तर कुठे जायचं, काय करायचं आणि कसं आपण लक्ष देऊ शकतात की ह्याचे सिम्पटम्स वगैरे काय आहे. हे आजार आपल्याला पण होऊ शकतो, आपल्या नातेवाईकला पण होऊ शकतो, आपल्या फ्रेंड झोन मध्ये पण होऊ शकतो कोणाला पण. पण आपल्याला सिम्पटम्स जर माहिती असेल, आपल्याला माहिती असेल की हे आपण ह्याच्यात निदान काय आहे, कुठे जायचं, काय करायचं, तेव्हा आपण काही स्टेप घेऊ शकतो आणि मानसिक आजार मध्ये आपण बाहेर पडू शकतो. तुम्ही नोटीस करू शकता की हे जे सिम्पटम्स आहे हे किती दिवस चालू आहे. 1 हफ्ता आहे, 1 वीक आहे, 2 वीक आहे, 3 वीक आहे. आपण हे नोटीस करू शकता. जर हे जे काही सिम्पटम्स आहे हे 1 वीक किंवा 2 वीकच्या पुढे गेला तर हे आपल्याला मानसिक आजार आहे हे समजून घ्यायची गरज आहे. आणि जे आपल्याला आपले पेशंट आहे त्यांना सही ठिकाणी आपल्याला पोहोचायची गरज आहे. तर आपण कुठे घेऊन जाऊ शकतात आपल्या पेशंटला? हे कोण आहे डॉक्टर जे हे उपचार करतात? तर मानसिक आजारचा उपचार म्हणजे थोडंफार सिम्पटम्स आहे तर आपण एकमेकांसोबत बोलून पण, बसून पण, डिस्कस करून पण आपण बाहेर पडू शकतात. पण जास्त सिम्पटम झालं आणि जास्त प्रॉब्लेम झाला तर आपल्याला एक्सपर्टची सल्ला घ्यायची गरज आहे. तर नियर बाय आपलं तुम्ही सर्च करू शकतात, कोणी सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट जे एक्सपर्ट आहे, तुम्ही त्याच्याशी सल्ला घेऊ शकतात, ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि आपण जेवढं अगोदर हे नोटीस करणार, जेवढं अगोदर हे ट्रीटमेंट स्टार्ट करणार, तेव्हा आपण जास्त चांगल्या पेशी बाहेर पडू शकतात आणि स्वतःहून पडू शकतात. जर आपल्याला झाला किंवा आपल्या नातेवाईकला झाला किंवा आपल्या फ्रेंड झोन मध्ये झालं तर कोणीही या आजारमध्ये बाहेर पडू शकतो. खूप डिफिकल्ट मानसिक आजारमध्ये आपण बाहेर तेव्हाच पडू शकतो जेव्हा आपल्याला ते इच्छाशक्ती असतो आणि आपल्याला जे आपल्याला आजार झालेला आहे ते एक्सेप्ट करायची आपल्याला इच्छा असल्या पाहिजे. तेव्हाच आपण ते आजारमध्ये बाहेर पडू शकतो. होऊ शकतो हे आजार मला होऊ शकते, हे विचार आपल्याला घट्ट पाहिजे आपल्या मनात मध्ये आणि आपण हे आजारमध्ये बाहेर पडू शकतात. पण थोडंसं आपल्याला एक्सेप्टन्सची गरज आहे. आपला जे आजार झाला आहे त्याला एक्सेप्ट करा आणि त्याच्या प्रॉपर निदान करून घ्या. आणि जे एक्सपर्ट आहे त्याच्याकडे आपण प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. तेव्हाच आपलं हे मानसिक आजार मध्ये आपण बाहेर पडू शकतात. थँक्यू.